पुण्यात सुरू झालं आहे बिगेस्ट इंटरनॅशनल शॉपिंग एक्झिबिशन. तर आज आपण आलो आहे इथे ह्या एक्झिबिशनमध्ये बघायला की आपल्याला एक्झॅक्टली काय काय मिळतं इथं. तर सुरुवातीलाच एंट्री केल्यानंतर आपल्याला खूप असं मस्त असं फर्निचर बघायला मिळालं. तर तुम्ही बघा, म्हणजे हे पूर्ण रॉयल असं फर्निचर आहे. इथं सोफा, त्यानंतर डायनिंग टेबल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे असे सोफा इथं बघायला मिळाले. त्यानंतर होम डेकोरचं साहित्य पण इथं खूप सारं होतं. तर ह्या साईडला होम डेकोरच्या साहित्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कुंड्या बघायला मिळाल्या. इथे होम डेकोरच्या वस्तूंवरती पण वेगवेगळ्या व्हरायटीज होतात, म्हणजे जे की मी पहिलं कधी बघितलं पण नव्हतं. पूर्ण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू इथं होतात. आणि तुम्ही बघाच, हे म्हणजे जे होम डेकोरचे प्रोडक्ट आहेत ते पण किती सुंदर असे दिसत आहेत. त्यानंतर इथं मोठमोठे कपाटं पण होतात, अँटिक पीस टाईप होतात, कारण आजकाल लोकांना खूपच असे अँटिक पीस आवडायला लागले. त्यामुळं इथं पूर्ण असा सेटअप होता, तो सगळ्या अँटिक वस्तूंचा होता. आणि त्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज होतात. जसं तुम्ही बघा इथं पुढं मी प्रत्येक असं साईड कॉर्नर, टेबल कॉर्नर वगैरे होतात, ते पण एकदम असे रॉयल होतात. त्यानंतर आपण पुढच्या साईडला गेलो, तिथं तर संगमरवरीच्या सगळ्या वस्तू होतात, मूर्त्या होतात वेगवेगळ्या. त्याच्यानंतर त्यांनी छोटे छोटे धबधबे वगैरे हे केलेले आहेत. नंतर आपण IFBला गेलो. IFBमध्ये आपण वॉशिंग मशीन बघितले. त्यानंतर राजस्थानी आर्ट होतं तिथं, जे की आता मी तुम्हाला दाखवलेलं. ते राजस्थानी आर्टमध्ये त्यांनी संगमरवरीचे सगळे प्रोडक्ट बनवलेले होते. नंतर इथं गेलो तर इथं आम्हाला वेगवेगळे असे गादीचे असे बघायला मिळाले, कार्पेट्स. त्यामध्ये पण खूप सारे असे टाईप्स होतात, म्हणजे खूपच अशा व्हरायटीज होतात त्यामध्ये. इथं नंतर कुशन कवर्स वगैरे त्यासाठी पण एक वेगळा सेक्शन होता. त्यानंतर होम डेकोरेचेस, बट पूर्ण अशा अँटिक होतात, आणि त्यामध्ये पण वेगवेगळ्या अशा देवाऱ्यात ठेवण्यासाठी वस्तू होतात. म्हणजे इथं मूर्त्या पण होत्या, खूप अशा सुंदर मूर्त्या होत्या त्या, खूपच जास्त सुंदर अशा मूर्त्या होत्या त्या. त्यानंतर पुढं आम्ही गेलो तर तिथं आम्हाला बेडशीट वगैरे, कार्पेट वगैरे जे आहे ते त्याचं स्टोअर बघितलं. इथे पण खूप साऱ्या अशा व्हरायटीज त्यांनी दाखवल्या, आणि प्रत्येक व्हरायटी खूपच अशी भारी होती. त्याची क्वालिटी पण खूप मस्त अशी दिसून येत होती. त्यानंतर मी माझ्या शूटसाठी बघत होतो की फ्लॉवर्स वगैरे कसे आहेत, काय आहेत. तर मला इथं फ्लॉवरचा पण स्टॉल दिसला. तिथं पण खूप सारे व्हरायटीजमध्ये फ्लॉवर्स अवेलेबल होतात. त्यानंतर पुढं आम्ही गेलो, तिथं क्रोकरीला गेलो. क्रोकरीमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज होतात, आणि इथं किलोवरती होतं, 449वरती किलोवरती मिळत होतं. नंतर इथं होम डेकोरचे प्रोडक्ट होतात. होम डेकोरच्या प्रोडक्टमध्ये पण खूप अशा अँटिक वस्तू होतात. पूर्ण सायकल गाडीचंच आपण बॅकग्राऊंड करू शकतो. नंतर इथं मास इंटरनॅशनल वॉलपेपर्स होते. इथं किचनचा सेट होता, किचन आणि इंटेरियरचा. त्यानंतर स्टँडर्ड स्टील्समध्ये पण खूप अशा घरच्या प्रोडक्टचा सेट होता, स्टीलच्या वस्तू वगैरे होत्यात तिथं. याची पण क्वालिटी खूप मस्त होती आणि स्वस्त एकदम. त्यानंतर ओम आर्ट क्राफ्टला गेलो. ओम आर्ट क्राफ्टमध्ये आपल्याला इथं पण वेगवेगळ्या अशा होम डेकोरच्या वस्तू बघायला मिळाल्या. त्यांची स्पेशल एक फ्रेम होती, ती मी तुम्हाला दाखवतो. वेट, ही फ्रेम खूपच अशी सुंदर होती. त्यानंतर आम्ही पुढं गेलो तर तिथं त्यांनी स्टँड वगैरे, ऑफिस चेअर्स वगैरे होते, जे आपण मिटून ठेवू शकतो. नंतर साई क्रिएशनमध्ये पण पूर्ण असे कार्पेट वगैरे होते. नंतर इथं आपण मसाज वगैरे घेऊ शकत होतो. इथं उषाचं शिलाई मशीन, जे की खूप फेमस आहे महाराष्ट्रामध्ये सध्या तरी. तर त्यांचा पण एक स्टॉल होता. तिथं पण खूप अशा मस्त व्हरायटीजमध्ये मशीन्स अवेलेबल होतात. नंतर हे प्रोडक्ट होतं, हे आय थिंक इंटरनॅशनल प्रोडक्ट आहे, आणि हे पण आय थिंक संगमरवरी दगडासारखंच बनवलेलं आहे. इथं एक वस्तू होती, ती म्हणजे ॲपल होता एक, ते खूप मस्त होतं. तिथं समोर ॲपल आहेत. हे प्रोडक्ट पण भारी होते. त्यानंतर इथं पण होम डेकोरचे प्रोडक्ट होते, बट याची थीम जी होती ती खूप मस्त अशी होती, चॉकलेटी टाईपमध्ये. त्यानंतर सगळ्यांना आवडतं ते म्हणजे क्रोकरीचं पूर्ण सगळं साहित्य, ते पण इथं अवेलेबल होतं. त्यानंतर अँटीस्किड शॉवर मॅट, ते पण इथं होतं. त्यानंतर इथं मुलींचे वेगवेगळे हे होतात, म्हणजे क्लोथिंगचे ऑप्शन्स खूप होते तिथं. त्यानंतर आम्ही गेलो ड्रायफ्रूट्स खायला. ड्रायफ्रूट्स पण खूप असे मस्त होते तिथं ड्रायफ्रूट्स. त्यानंतर इथं 700 रुपयामध्ये फक्त मुलींचे कपडे मिळत होते. मुलींसाठी तर लिटरली खजाना इथं साड्यांचे वेगवेगळे प्रकार होते, आणि हे सगळे बाहेरून आलेले आहेत, ऑल इंडियामधून सगळे इथं आलेले आहेत एक्झिबिशनसाठी. आता समर कलेक्शन पण होतं इथं. समर कलेक्शनमध्ये व्हाईट वगैरे खूप असं मस्त होतं. त्यानंतर अजून एक आम्ही ड्रायफ्रूटचा स्टॉल बघितला.
हे पण बाहेरच्या देशातून आलेले होते त्यांचे हे घेऊन, आणि ह्याची पण टेस्ट खूप भारी होती, मी टेस्ट पण करून बघितलं. त्यानंतर हा गॅस होता, हा नवीन टाईपमध्ये होता. त्यानंतर हे आपलं मुंबईचा स्टॉल एक होता, त्यांनी पण खूप असं मस्त हे केलं आहे, डेनियममध्ये त्यांनी प्रोडक्ट लॉन्च केलं आहेत, खूप मस्त असं होतं. त्यानंतर हे एक स्वीट होतं, बट खूप असं मस्त स्वीट होतं हे, ह्याच्यावरची डिझाईन वगैरे बघून लिटरली मी प्रेमात पडलो. त्यानंतर इथं 499मध्ये सगळे कपडे घेऊ शकता, सगळे म्हणजे एक कपडे घेऊ शकता 499मध्ये. त्यानंतर इथं पर्स वगैरे याचे पण टाईप्स होतात, खूप साऱ्या व्हरायटीज होतात. मुलींसाठी एक नंबर आहे एक्झिबिशन, म्हणजे मुलींसाठी खूपच अशा वस्तू आहेत तिथं. त्यानंतर इथं पण मुलींचेच हे आहेत एक्झिबिशनमध्ये, म्हणजे मुलींचेच सगळे प्रोडक्ट जास्त करून अवेलेबल आहेत, डिझायनर वगैरे हे सगळं अवेलेबल आहे. इथं विनोद कुकवेअरमध्ये पण खूप सारे किचनचे अप्लायन्सेस आहेत, बनारसी कलेक्शन आहे इथं. त्यानंतर इथं वेगवेगळ्या पर्स वगैरे, हे पण थायलंडचा ब्रँड आहे हा, थायलंडवरून हे आलेले आहेत लोक. त्यानंतर हे समर कलेक्शन होतं फिमेलसाठी. इथं थायलंड फुटवेअर पण होतं, इथं पण खूप स्वस्त, 699मध्ये तुम्हाला कुठला पण फुटवेअर घ्या 699मध्ये मिळणार. इथं मुलींसाठीच कपडे होते, हे पण कलेक्शन खूप भारी होतं मुलींसाठी. त्यानंतर जयपुरी टाईपमध्ये मुलींच्या चप्पल होत्या तिथं, त्यामध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज होतात. त्यानंतर मिक्समध्ये आम्ही मस्तपैकी एक फालुदा टेस्ट केला, खूपच मस्त लागला. लहान मुलांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स, किचन आणि कार होल्डर वगैरे होते, खूप मस्त होते हे पण. तर गट्समध्ये मुलांचे फॉर्मल शर्ट होतात फक्त. ग्लो इन डार्क टी शर्टमध्ये पण खूप सारे व्हरायटीज होतात. हे रात्री असं चमकून दिसत होतं ना, खूपच मस्त असं दिसत होतं. त्यानंतर परफ्यूमशिवाय तर ऑप्शन नाही, परफ्यूम तर खूप भारी होतात, खूप साऱ्या अत्तर होते ते ॲक्च्युली, खूप साऱ्या व्हरायटीज होत्या त्यामध्ये. त्यानंतर हे उगांडावरून आलेलं हे आफ्रिकन टाईपचे दिसतात, बट इथं पण खूप सारे असे मस्त असे प्रोडक्ट होते होम डेकोरचे. होम डेकोरसाठी खूप इथं ऑप्शन आहेत. नंतर हे दुबईचा ब्रँड आहे, हे पण मुलींसाठीच आहे, पार्टी वेअर वगैरे. इथं पण होम डेकोरचे प्रोडक्ट आहेत, खूप असे मस्त क्यूट असे प्रोडक्ट आहेत. इथं जयपुरी बेंगल्स आहेत आणि ते पण भारी दिसतात खूप. हे बाकी सगळं मुलींचे प्रोडक्ट आहेत, खूप साऱ्या मुलींसाठी इथं व्हरायटीज अवेलेबल आहेत. म्हणजे बॅगपासून कपड्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत इथं. आणि तुम्ही बघू शकता इथं ऑलमोस्ट 200+ स्टॉल्स तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत. आणि याचं लोकेशन आहे शिनचान नगर ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड. तर तुम्ही पण नक्की विजिट करा आणि तुम्हाला पण खूप सारे इथं ऑप्शन्स बघायला मिळतील, खूप सारे प्रोडक्ट्स बघायला मिळतील, खूप सारे नवीन लॉन्च झालेले प्रोडक्ट बघायला मिळतील. तर सगळं एका छताखालीच तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि हे एक्झिबिशन आहे ते 20 तारखेपर्यंतच आहे, त्याच्यामुळं जेवढ्या लवकर तुम्ही जाशील तेवढे तुम्हाला ऑप्शन्स तिथं भरपूर बघायला मिळतील. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी ह्या चॅनलबरोबरच जोडून राहा.